नमस्कार. जर्मनीमध्ये नर्स म्हणून एक उत्तम करिअर करण्याची इच्छा आहे का? तर मग आज आपण याच एका अविश्वसनीय संधीबद्दल सविस्तर बोलणार आहोत. परदेशात काम करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. चला तर मग सुरुवात करूया. चला सुरुवातच करूया एका मोठ्या आकड्याने. सध्या जर्मनीच्या आरोग्यसेवेमध्ये नर्सेसच्या 2 लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. हो, अगदी बरोबर, 2 लाख. ही एक प्रचंड मोठी संधी आहे. आणि एवढ्या मोठ्या संधीसोबत मिळणारा पगारही तितकाच जबरदस्त आहे. जर्मनीमध्ये एका नवीन नर्सला सुरुवातीलाच दरमहा अंदाजे 2.3 ते 3 लाख रुपये पगार मिळू शकतो. आणि लक्षात घ्या, हा फक्त सुरुवातीचा पगार आहे. पण मग प्रश्न असा पडतो की जर्मनीला भारतीय नर्सेसची इतकी गरज का आहे? यामागे काही ठोस कारणं आहेत जी या संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर्मनीची लोकसंख्या वेगाने वृद्ध होत आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्य सेवेवर खूप मोठा ताण आहे. एका अंदाजानुसार त्यांना 2030 पर्यंत आणखी 5 लाख नर्सेसची गरज भासेल. याच समस्येवर तोडगा म्हणून जर्मनी सरकारने स्थलांतराचे नियम सोपे केले आहेत. आणि विशेष म्हणजे भारतीय नर्सेसच्या उत्तम क्लिनिकल ट्रेनिंगमुळे आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांना तिथे प्राधान्य दिलं जातंय. ही संधी मिळवण्यासाठी 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. असं म्हणूया की या जर्मनीच्या दाराच्या 2 चाव्या आहेत. एक म्हणजे आपली शैक्षणिक पात्रता आणि दुसरी म्हणजे तिथली भाषा. आणि आता तो मुद्दा ज्याची अनेक जण वाट पाहत असतात. इथे IELTSची अजिबात गरज नाही. ही अनेकांसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. पण एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, जर्मन भाषेला कोणताही पर्याय नाही. B1 किंवा B2 पातळीची जर्मन भाषा शिकणं अत्यंत आवश्यक आहे, कारण संवाद थेट रुग्णांशी साधायचा असतो. चला, पात्रतेचे इतर निकष पटापट बघून घेऊया. शिक्षण GNM डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग असणं आवश्यक आहे. 1 ते 2 वर्षांचा हॉस्पिटलमधला अनुभव असेल तर खूपच चांगलं. अर्जदाराचं वय साधारणपणे 21 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावं. आणि जसं आपण बोललो, जर्मन भाषेचं B1, B2 पातळीचं ज्ञान आणि सोबतच मेडिकल फिटनेस व पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आवश्यक आहे. आता आपण या प्रक्रियेतल्या सर्वात महत्त्वाच्या प्रशासकीय टप्प्याकडे वळूया. हा एक जर्मन शब्द आहे, आनेरकेनुंग. नाव थोडं अवघड वाटेल, पण ही पायरी समजून घेणं खूप गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आनेरकॅनुंग म्हणजे आपल्या भारतीय नर्सिंग डिग्रीची जर्मनीच्या मानकांनुसार पडताळणी करणं आणि तिला अधिकृत मान्यता देणं. या मान्यतेशिवाय जर्मनीमध्ये नर्स म्हणून काम करण्याचा परवाना मिळू शकत नाही. ही प्रक्रिया 4 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. पहिली पायरी म्हणजे सर्व आवश्यक कागदपत्र गोळा करून त्यांना अपोस्टाईल करणं, जे एक प्रकारचं आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण आहे. त्यानंतर या सगळ्या कागदपत्रांचं जर्मनीतल्या सर्टिफाईड भाषांतरकाराकडून भाषांतर करून घ्यावं लागतं. मग योग्य सरकारी कार्यालयात अर्ज सादर करायचा आणि शेवटी त्यांच्या निर्णयाची म्हणजे बिशाईडची वाट पाहायची. बेशाईन मिळाल्यावर 2 शक्यता असतात. एक म्हणजे पूर्ण मान्यता, जी भारतीय नर्सेससाठी खूप दुर्मिळ आहे, आणि दुसरी, जी सर्वात सामान्य आहे, ती म्हणजे आंशिक मान्यता किंवा डेफिशिट बेशाईन. आता हा शब्द ऐकून घाबरण्याचं कारण नाही, हा नकार नाहीये. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की आपल्या आणि जर्मन ट्रेनिंगमध्ये जो काही फरक आहे तो आपल्याला भरून काढावा लागेल. त्यामुळे ही एक सकारात्मक पायरी आहे. एकदा बेशाईड मिळाल्यानंतर पुढचा टप्पा येतो नोकरी शोधण्याचा आणि जर्मनीला जाण्यासाठी व्हिसा मिळवण्याचा. चला पाहूया हे कसं घडतं. नोकरी शोधण्यासाठी अनेक विश्वसनीय आणि सुरक्षित मार्ग आहेत. जर्मनीचं अधिकृत मेक इट इन जर्मनी पोर्टल हा सर्वोत्तम पर्याय आहे. याशिवाय फेअर रिक्रुटमेंटचा शिक्का असलेल्या एजन्सीज किंवा थेट रुग्णालयांच्या वेबसाईटवरही अर्ज करता येतो. ट्रिपल विनसारखे सरकारी कार्यक्रमही एक सुरक्षित आणि नैतिक मार्ग उपलब्ध करून देतात. व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सरळ आहे. नोकरीची ऑफर आणि डेफिसिट बेशाईड असणं आवश्यक आहे. त्यानंतर शाउट्सरेस्सिंग डी रेसिडेन्स ॲक्ट अंतर्गत व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. या प्रक्रियेला साधारणपणे 6 ते 12 आठवडे लागू शकतात. अभिनंदन! व्हिसा मिळाल्यानंतर जर्मनीमध्ये आगमन होतं. पण इथूनच खरा प्रवास सुरू होतो. पाहूया की जर्मनीतील पहिलं वर्ष कसं असतं. जर्मनीमध्ये पोहोचल्यावर लगेचच पूर्ण नर्स म्हणून काम करता येत नाही. जोपर्यंत आंशिक मान्यता पूर्ण होत नाही तोपर्यंत नर्सिंग सहाय्यक म्हणून काम करावं लागतं. या काळात एका पूर्ण नर्सच्या पगाराच्या 70 ते 80% पगार मिळतो, जो राहण्याच्या खर्चासाठी पुरेसा असतो.
आणि ही स्लाइड बघा, पुढचा मार्ग किती स्पष्ट आहे हे यावरून कळेल. सुरुवातीचे काही महिने अभ्यासक्रम पूर्ण केला की 9व्या महिन्यापर्यंत पूर्ण नर्सिंग परवाना मिळतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे फक्त 21 महिन्यात PR साठी अर्ज करता येतो आणि 5 वर्षात नागरिकत्वासाठी पात्र ठरता येतं. सुरुवातीचा पगार तर आकर्षक आहेच, पण जर्मनीमध्ये काम करण्याचे फायदे त्याहूनही अधिक आहेत. हे फायदे आपल्या आणि कुटुंबाच्या भविष्याला आकार देतात. कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या संतुलनाचा हे एक उत्तम उदाहरण आहे. जर्मनीमध्ये वर्षाला 30 दिवसांची पगारी रजा मिळते, तर भारतात ही सरासरी 12 ते 15 दिवस असते. याचा अर्थ स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी अधिक वेळ मिळतो. आणि फायदे इथेच संपत नाहीत. संपूर्ण कुटुंबासाठी सर्वोत्तम आरोग्य विमा, भविष्यासाठी सुरक्षित पेन्शन, निश्चित कामाचे तास आणि काही महिन्यांतच कुटुंबाला जर्मनीला बोलावण्याची सोय. आणि हो, संपूर्ण युरोप फिरण्याचं स्वातंत्र्य तर आहेच. ही प्रक्रिया अधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी जर्मन सरकारने GIZ सोबत मिळून ट्रिपल विन सारखे कार्यक्रम सुरू केले आहेत. हे कार्यक्रम सुनिश्चित करतात की भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि नैतिक आहे, ज्यामुळे उमेदवारांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही. आणि आता सर्वात महत्त्वाचा सल्ला. नेहमी makeitingermany.com सारख्या अधिकृत वेबसाईट्सचाच वापर करा. जे एजंट आधीच पैसे मागतात किंवा झटपट व्हिसाची खोटी आश्वासनं देतात त्यांच्यापासून दूर रहा. योग्य मार्ग निवडणं हे भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. शेवटी एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी. या संपूर्ण प्रक्रियेला कदाचित 1.5 ते 2 वर्ष लागतील. पण युरोपमधलं सुरक्षित आयुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी एवढा वेळ गुंतवणं योग्य आहे का? याचा विचार नक्की करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद.